आज जाधववाडीमध्ये कैलासवासी छाया यशवंत जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आप्पा महाराज सूर्यवंशी बारामतीकर यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले। या कीर्तनावेळी जाधववाडी परिसरातील सर्व ग्रामस्थ तसेच पै पाहुणे मंडळींनी मोठी उपस्थिती लावली व ठीक 12 वाजता कैलासवासी छाया यशवंत जाधव यांच्यावरती पुष्पवृष्टी करण्यात आली। त्यानंतर उपस्थित जनसमुदायासाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम सुद्धा संपन्न झाला। पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे। श्रीकांत 3 अपत्य आणि एक मुलगी अर्चना आणि त्यांच्या जीवनामधून हे 4 भावंडाच खऱ्या अर्थाने पोरके झाले महाराज। कारण त्यांच्या जीवनामधून आई नावाचं छत्र भगवान परमात्म्याने 1 वर्षापूर्वी हिरावून घेतलं आणि त्या निमित्तानं असणार हे नैमित्तिक कीर्तन त्यांचं दुःख तुम्ही आम्ही समजू शकत नाही महाराज। कारण खऱ्या अर्थाने आई वडील गेल्यानंतरच त्यांच्या जीवनामधली किंमत काय हे लक्षात येते। माणसं जिवंत असताना आपल्याला त्या माणसांची किंमत कळत नाही, पण माणसं निघून गेल्यानंतर मात्र त्यांची कमतरता क्षणाक्षणाला पदोपदी आपल्या जीवनामध्ये भासत राहते आणि ती भासणारी उणीवता गेल्यानंतर पुन्हा भरून काढता येत नाही। म्हणून जिवंत असेपर्यंतच आई वडिलांची सेवा करा महाराज, बाकी नाही काय करता आलं तरी त्यांच्या परोपरीनं त्या 3ही मुलांनी आणि मुलीने आपल्या आईची काळजी घेतली। पण शेवटी मरण हे टाळता येत नाही, मरण हे चुकवता येत नाही। मुळात तुम्ही आम्ही ज्या लोकांमध्ये राहतो ना त्याला नाव आहे मृत्यू लोक, आणि मृत्यू लोकांमध्ये मरण चुकवता येत नाही। एक वेळ तुम्ही पैशाच्या जोरावरती मरण टाळू शकताल, आजचं उद्यावरती नेचाल, पण मरण चुकवता येत नाही। इथं देवादिकांना मरण चुकवता आलं नाही। तुकोबरा म्हणतात येथे उरो नाही आले अवतार, येथे उरो नाही आले अवतार, येते पावर जीवनी हो येते पावर जीवनी। भगवान परमात्म्याने या ठिकाणी अवतार घेतला आणि अवतार कार्य संपलं की पुन्हा माघारी जावं लागतं। लक्षात येतंय का? म्हणजे जिथं तुम्ही आम्ही राहतो ना त्याला नाव आहे मृत्यू लोक, आणि मृत्यू लोकांमध्ये कुणीही अमर नाही। एक ना एक दिवस आपल्याला हे विश्व सोडून हे जग सोडून जायचंय। हे ज्यांनी ध्यानात ठेवलं, ज्यांनी लक्षात ठेवलं त्यांचं जीवन सार्थक झालं महाराज। पण तुम्ही आम्ही हे सत्य स्वीकारायला तयार नाही। कुणाला मारावंसं वाटतं? जाधववाडीकर मारावंसं कोणाला वाटत नाही महाराज। पण मरण टाळता येत, मरण टाळता येत। जगद्गुरु तुकोबरा म्हणतात मरण माझे मरुनी गेले
केले अमर. जगद्गुरु तुकोबरांचा जिवंत असताना मी पिंड पदावरी पिंड पदावरी तुकोबरांनी मनुष्याचा स्वभाव सांगितला, जनाचा स्वभाव सांगितला. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. तुम्ही दिलं घेतलं तर लोक तुम्हाला चांगलं म्हणतील, नाही दिलं घेतलं तर लोक चांगलं म्हणणार. लोकांचा स्वभाव आहे नावं ठेवणं. चांगलं केलं तरी लोक नावं ठेवतात, वाईट केलं तरी लोक नावं ठेवतात. म्हणून लोकांचा विचार करायचा नाही. या समाजामध्ये सगळ्यात जन्म देऊन हे जग दाखवलं ना, याच्यापेक्षा दुसरं काहीच करायची त्यांना गरज नाही. उलट आता त्यांच्यासाठी आपल्याला जे करायचं ते आपल्याला करायचं. म्हणून मराठी भाषा टीव्हीवर एक मालिका, आई कुठे काय करते. अरे बाबा, आई बापच सगळे करतात, तू काय करत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, आई आपल्या मुलासाठी काय करते. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, आईशा कळवळ्याच्या जाती करीला भावी नसते. सर्वांनी एकदा प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमा received on Bharat Pay. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, आईच्या कळवळ्याच्या जाते करीला भावीने प्रीती. तिसऱ्या चरणामध्ये मात्र तुकोबराय म्हणतात, आई काय करते. पोटे भार वाहे त्यांचे सर्वस्व ही साहे, आईशा कळवळ्याच्या जाती करीला भावीने प्रीती. फुलं वाटून घ्या. तुकोबराय म्हणतात, आई आपल्या पिलाला जन्म देऊन टाकून देत नाही. आई जिवंत असते पण आपल्या मुलांना ते प्रेम करते, म्हणून तर तिला आई म्हणतात महाराज. ऐका, आई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्या मुलांवरती प्रेम करते. ज्या दिवशी आईचे डोळे मिटले त्या दिवशी खऱ्या अर्थाने आम्ही पोरकं झालो. तुम्हाला खरं सांगू का, आपण जीवन जगत असताना, शांत करू आता, आपण जीवन जगत असताना आपल्याकडे किती पैसा आहे याच्यावरून आपली श्रीमंती ठरत नाही. ऐका, आपल्या घरामध्ये आपले आई वडील कसे आहेत याच्यावरून आपली श्रीमंती ठरते. बरं, रामदास स्वामी सारखे महान साधू संत म्हणतात, खरा या जगामधला खरा भिकारी कोण आहे तर ज्याच्या घरामध्ये आई वडील नाहीत, त्याच्यासारखा भिकारी या जगामध्ये दुसरा कोणी नाही. स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी.
स्वामी जरी असला, तुझ्या जीवनामध्ये आई वडील नसतील तर तुझ्यासारखा भिकारी या जगामध्ये दुसरा कुणी नाही. हा, कारण आई वडील हे एकमेव नातं असं महाराज, निस्वार्थ प्रेम आपल्यावरती करणार. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण या महाराष्ट्रामध्ये पाहायचं असेल, सगळ्यात मोठं उदाहरण पुंडलिक काय केले परब्रह्म उभे. अरे त्या पुंडलिक राजाने आई वडिलांच्या सेवेच्या जीवावर त्या जगाच्या मालकाला पंढरपुरामध्ये विटेवरती उभं केलं. ही ताकद आई वडिलांच्या सेवेची. बाकीचं काय करण्याची गरज आहे जगामध्ये? हा, थोडं जबाबदारीने बोलून जाईल. ऐका, नाही देवाला जाता आलं तरी चालेल, नाही कुठलं तीर्थक्षेत्र करता आलं तरी चालेल, पण आपल्या घरामध्ये आपल्या आई वडिलांची सेवा करा. जगामध्ये कोणतंही तीर्थक्षेत्र करायची गरज नाही. तो कोपराय म्हणतात, माय बाप केवळ काशी तेने न जावे. त्याच्या घरामध्ये आई वडील आहेत, त्यांनी कुठेही तीर्थाला जायची गरज नाही. जिवंत आहे तोपर्यंत द्या त्यांना प्रेम मारा. मेल्यानंतर कोण बघायला येतो? आणि मेल्यानंतर तुम्ही जो घास ठेवता त्यांना, आणि जिवंत असताना त्यांना जो घास चारचाल तोच घास त्यांना मिळेल. मेल्यानंतर तो कावळा घास खातो, ते बघायला कोण येणार आहे महाराज? कबीर महाराज म्हणतात की हे जग आहे ना, हे जग जिंदे बाप को रोटी न देवे मरे बाद पचतयो, मुठभर चावल दाना लेकर कव्वा बाप बनयो. जिवंत असताना कबीर महाराज म्हणतात घरात आई वडील उपाशी आहेत, आणि मेल्यानंतर मुठभर तांदूळ घेऊन कावळ्याच्या माग लागतो, खा खा खा. अरे जिवंत असताना त्या आई वडिलांना घातला असतो, त्यांचा आशीर्वाद तर तुम्हाला मिळाला असतो. हे जीवनातलं वास्तव आहे, हे जीवनातलं सत्य आहे. आणि ऐका, ज्याच्या घरामध्ये आई वडील खुश आहेत त्याला घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. आज मी तुम्हाला लिहून देतो कीर्तन संपल्यावर, फक्त तुमच्या घरामध्ये तुमच्यामुळे आई वडील खुश असले पाहिजेत. आणि एवढा जरी संदेश आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून घेऊन गेला तरी आजचं कीर्तन सफल झालं. ज्ञानेश्वर